इथे येते मी थांबते. खूप खूप शुभेच्छा. अशी ईश्वर करणी प्रार्थना. चला अभिनंदन. गंभीर भाऊ मी स्वतः डॉक्टर ज्योत्स्ना पवार यांनी 23 जुलैला आपला वाढदिवस साजरा केला. खूप खूप शुभेच्छा ज्योत्स्नाला. ज्योत्स्नाचं समाजकार्य खूप वृद्धिंगत होत जावं. आशा आणि आबासाहेब यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस 21 तारखेला सेलिब्रेट केला. त्यांचे अभिनंदन. दोघांनी जोडीने यायचं आहे. गिफ्ट घ्यायला एकच आशा जोडीला एकच पेन द्यायचं. थँक्यू. धन्यवाद ज्योत्स्ना. मी मागच्या 15 जुलैच्या मीटिंगला येऊ शकले नव्हते, तर त्यावेळी डॉक्टर निमसे सरांनी ही मीटिंग कंडक्ट केली. त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करू इच्छिते. त्यांनी स्टेजवर यावं. आम्ही पण कधीतरी करू. त्यानंतर ज्योत्स्नाने पण सेक्रेटरी पद सांभाळल्याबद्दल रजनीताईंना विनंती करते. थँक्यू. अरे इकडे घेऊन यायचं होतं. त्यानंतर आपण प्रोजेक्ट घेतला होता ट्री प्लांटेशन. त्याचं प्रोजेक्ट डायरेक्टर रंजनाताई होत्या आणि त्यांनी आपल्याला रोपं उपलब्ध करून दिली. फक्त उपलब्धच केली नाही तर त्यांनी स्पॉन्सर पण केली ती. त्यामुळे त्यांचं आणि पाटील सरांचं दोघांचं खूप खूप अभिनंदन. प्लीज ऍक्सेप्ट इट. दोघांनी केलं. मिळाले. त्यानंतर गंभीर भाऊंनी त्यांच्या रिसॉर्ट आपल्याला उपलब्ध करून दिला त्याबद्दल आणि लास्ट बट नॉट लिस्ट आपण सगळे त्या ठिकाणी आलात, त्यामुळे तो प्रोजेक्ट आणि पिकनिक खूप छान झाली. त्याबद्दल नेक्स्ट टाइम बेटर लागेल. मला एक माळवदे सरांना विचारायचं की फी कोणाची फर्स्ट आलेली आहे? माळवदेंचीच नाही, रवीची आली पहिली. ओके. रवी आणि पूनमनी त्याच दिवशी दिली. ओके. आले नाही पूनम ताई. ओके. त्या देऊ का? देऊन टाकेल. धन्यवाद. असं सगळ्यांनी लवकरात लवकर फी जमा करावी. शेवटी दिला त्यांना दंड, त्यांना फाईन वर्षभराचा. आता मला असं वाटतंय की आपण काही प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर कोणाला काही इच्छा असेल तर आपण सुचवू शकतो. ग्रुपवर टाकला. तर माझी विनंती आहे की ऑल टू ओपन सगळ्यांनी विचार करावा आणि आपण त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करूया. माझ्या मनामध्ये होतं राष्ट्रभक्ती गीत स्पर्धा ती घ्यावी शाळांमध्ये. आता 15 ऑगस्ट आला आहे का, एखाद्या शाळेमध्ये आपण त्यांच्याच म्हणजे शाळेतल्याच मुलांची कॉम्पिटिशन घ्यायची
किंवा वक्तृत्व स्पर्धा, तर तो विषय तोच राहील. आपण विचार करा आणि आपलं मत ग्रुपवर टाकावं. मी या ठिकाणी आपले गेस्ट आलेले आहेत बाकरे सर, त्यांचं मी स्वागत करते. आणि त्यानंतर त्यांची ओळख मी जोशी सर आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. अध्यक्ष महोदया, संस्थेच्या माजी सचिव व भावी अध्यक्ष आणि उपस्थित बंधू भगिनी, आजच्या प्रमुख पाहुण्यांचं ओळख करून देताना मला आनंद होता. त्यांचं नाव आनंद भाकरे आहे. ते उच्च विद्याभूषित आहे. त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीतून MSc ऍग्रिकल्चर केलं. त्यानंतर भारतीय विद्यापीठामधून डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट केलं. पुढे त्यांना भारतभर आणि जगभर त्यांची भ्रमंती झालेली आहे. त्यांनी जर्मनीच्या BSF त्या आंतरराष्ट्रीय कंपनी जर्मनीत 18 वर्ष मार्केटिंग फील्डमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी ते तिथले मार्केटिंग हेड होते आणि मार्केटिंग क्षेत्रात त्यांना उत्कृष्ट अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यानंतर पुढे त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतीच्या प्रगतीकरता वाहून घेतलेलं आहे. ते पॉली हाऊसमध्ये तज्ञ आहेत. शेतकऱ्यांसाठी ते विविध उपक्रम राबवतात, स्पेशली प्रशिक्षणाचे उपक्रम राबवतात. त्याचे विविध लेख तसेच आकाशवाणी केंद्रावरती देखील त्यांचे सौभाग्य होती. शेती क्षेत्राविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांना सांगितल्याप्रमाणे ऑल इंडिया लीडरशिप अवॉर्ड फॉर मार्केटिंग मिळालेलं आहे. त्यानंतर अवॉर्ड फॉर ऑल इंडिया प्रॉडक्ट डेव्हलपमेंट फॉर न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असं त्यांना अवॉर्ड मिळालेलं आहे. आणि त्यांचे जे काम आहे चालू आहे. तसं तरुण वयामध्ये फार मोठी शेती क्षेत्रात कामगिरी केलेली आहे. आणि आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो त्यांनी धन्यवाद जोशी. मी आजचे आपले प्रमुख पाहुणे भाकरे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या प्रोग्रामला सुरुवात करा. आवाज जातो. एक प्रश्न आवाज शेवटपर्यंत आवाज वाटलं तर घ्या. हो. नमस्कार. आवाज येतो आहे शेवटपर्यंत. मी आनंद भाकरे, शेतकरी आहे पूर्ण. आता 18-19 वर्ष झाले शेतातच काम करतो. शेती आणि शेतीच्या निगडीत इतक्या वर्षांमध्ये ते काम करतोय. अगोदर जरी कंपनीत असतो तरी आज 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत मला. आणि शेतीच्याच रिलेटेड मी, माझी मिसेस, त्यानंतर माझा छोटा मुलगा, आम्ही शेतीच्याच रिलेटेड काम करतो. मी भारतभर काम करतो. कन्सल्टेशन करता भारतात पण आणि भारताच्या बाहेर पण, इंडोनेशिया, मलेशिया आणि श्रीलंका या ठिकाणी पण कंटिन्यू फिरत असतो. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आज जो मला काही विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुरूपाने मी चालू करतोच आहे. महत्वाचं बऱ्याच लोकांचा विषय असतो की शेती म्हटली की अंगावर काटा असतो. कारण
शेती म्हटली की शेतीमध्ये फक्त पैसे जातात, उत्पन्न येत नाही, मजुरांचा त्रास आहे, पाण्यात पावसाची गॅरंटी कुठलीच नाही आहे, सरकार कुठलीच वीज देत नाही आहे, कुठलं कव्हर नाही आहे. या सगळ्या गोष्टी मला मान्यच आहेत की इथे आहे. पण माझे जितके इथे मित्र आणि मैत्रिणी आहेत, एकच सांगतो, शेतकरी समजा जर जगला तर आपण जगणार आहे, शेतकरी ज्या दिवशी संपणार आहे त्या दिवशी आपण संपणार आहे. त्याच्या शेतकऱ्याशिवाय दुसरं कोणीही कुठली इंडस्ट्री पोट भरू शकत नाही. जितक्यात आपण नूडल्स खाल्ले, अरे भातच जर पिकला नाही तुमचा तर नूडल्स येणार कुठून आहे. शेतकरी जर जगला तर आपण आहोत. आणि त्याच अनुषंगाने मी, माझे मिसेस, माझ्या मुलांनी आम्ही फक्त ते डोळ्यासमोर ठेवून फक्त एवढंच की शेती ही पारंपरिक शेती न करता पूर्णपणे कमर्शियल शेतीला कसं जवळ करता येईल, त्याचं आउटपुट कसं काढता येईल, आपल्यासोबतचे आपले लेबर कसे सांभाळता येतील, याच्यावरच गेल्या आता 20 वर्षापासून सगळं काम चालू आहे. याच्या व्यतिरिक्त मधमाशीचा जो माझा व्यवसाय आहे, मी बी कीपर आहे, भारतातला 7 नंबरचा बी कीपर आहे. माझ्याजवळ 18 कोटी माश्या आहेत. लोक पैशात बोलतात की माझ्याजवळ 18 कोटी रुपये आहेत, मी म्हणतो की माझ्याजवळ 18 कोटी माश्या आहेत. ज्या परागीकरण पण करतात, मध पण देतात, पोलन्स पण देतात आणि सर्वात महत्वाचं निसर्गाचा समतोल राखतात. या पद्धतीने पूर्ण गेल्या आता मी 20 वर्षापासून या क्षेत्रामध्येच आहे. माझं जे ऑर्गनायझेशन आहे, जे मी लॉन्च केलं होतं प्युअरली शेतकऱ्यांकरता मार्गदर्शन म्हणून, माझ्याजवळ नाशिकमधले 11 गावं दत्तक आहेत. या ठिकाणचं मी एकही मुलगा इंडस्ट्रीमध्ये किंवा नाशिकला नोकरीला येऊ दिलेला नाहीये. अशी माझ्याजवळ 1500 पोरांची माझी टीम आहे की त्यांनी त्यांच्या शेतातच काम करायचं, त्या आई वडिलांच्या सोबत राहायचं, आई वडिलांची काळजी घ्यायची आणि आपल्या मातेला सांभाळायचं. शेती विकायची नाही. ज्या शेतकऱ्यांनी विकली शेती माझ्याजवळच्या, मी त्याला माझ्या टीममध्ये ठेवत पण नाही, त्याला मी बाहेर करतो. आणि मी शेती, माझा छंदच तो शेती आहे. आज नाशिकमध्ये माझ्याजवळ माझी 107 एकर क्षेत्र आहे. त्याच्यानंतर नागपुरात माझं 40 एकर क्षेत्र आहे माझं पर्सनल. कोकणात माझं 28 एकर आहे. सोलापूरला क्षेत्र आहे आणि अमरावतीला माझं वडिलोपार्जित क्षेत्र आहे. सगळं जर क्षेत्र जर काढलं तर आज आमचं पूर्ण म्हणजे माझं आनंद भाकरेच्या फॅमिलीचं, मी, मुलगा, मोठा मुलगा आणि मिसेस, आमचं जवळपास 210 एकर क्षेत्र आहे. त्या 210 एकर क्षेत्रांमध्ये माझ्याजवळ 78 लेबर आहे जे परमनंट आहे. हे शेतीतले लेबर आहे. मधमाशाच्या व्यवसायातले माझ्याजवळ 82 लेबर आहेत जे परमनंट आहेत गेल्या 16 वर्षापासून. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्या कन्सल्टेशनच्या टीममध्ये 50 लोक आहेत. म्हणजे समजा आता जसं आता माझ्या मुलाचं लग्न आहे 5 डिसेंबरला, कुठले पाहुणे बोलवले जरी नाही तरी माझे 350 लोकांचे माझे घरचे लोक आहेत. कुठला एक जरी नातेवाईक नाही बोलवला मी तरी माझ्या 350 हे माझ्या व्यवसायाला ज्यांनी उभारी दिलेली आणि जे माझ्यासोबत इतक्या लॉयलपणे आजपणे म्हणजे 18 वर्षापासून माझ्यासोबत आहे, अशी 350 लोक माझ्यासोबत आज पण आहेत. शेती हा छंद आहे, शेती हा माझा व्यवसाय पण आहे. आणि ब्रीद वाक्य एकच ठेवलं आहे, शेती जर पिकवायची, शेती जर करायची तर तुम्हाला प्रत्येक कस्टमर पर्यंत त्याच्या दारात तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे. शेतीच्या निगडीत जितकेही प्रोडक्ट तुम्ही तयार करता याची मार्केटिंग व्यवस्था सांभाळणं गरजेची आहे. त्याला तुम्हाला व्हॅल्यू ऍडेड करून काय विकता येतं याच्यामध्ये तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तरच शेती परवडते, अदरवाईज शेती परवडत नाही. म्हणजे मी बरेचसे माझ्याजवळ कस्टमर येतात, बरेचसे शेतकरी येतात की नवीन शेतकरी येतात, ते म्हणतात सर आपल्याजवळ 5 एकर आहे, 5 एकरमध्ये माझी 30-40 लाखाची व्यवस्था करायची, मला काहीही प्रॉब्लेम नाही, मी करू शकतो. मी त्यांना एकच विचारतो तुम्ही शेतात किती वेळ जाणार आहात. त्यांनी जर म्हटलं की महिन्यात एकदा जाणार, तर मी सरळ सांगतो सर ते 40 लाख रुपये तुम्ही बँकेत ठेवा, व्यवस्थित तुम्हाला आधी इंटरेस्ट प्रमाणे 2,80,000 व्याज येतं, ते व्याज घ्या, सुखी राहा, शेतात पैसे घालू नका. आज बऱ्याचशा ठिकाणी शेतीमध्ये पैसे घातलेली लोक शेतीपासून दुरावत चाललेली आहे. आज समजा जर आपण विचार जर केला तर शेतांमध्ये समजा आपण गेलो तर शेतीची भीषण अवस्था आहे आज. आणि भीषण अवस्था एवढीच आहे, शेतीत कोणालाही काम करायचं नाहीये. प्रत्येकाला शहराची ओढ आहे. प्रत्येकाला शहरातला माणूस कसा काय 4 व्हीलरमध्ये फिरतो, कसा काय गाड्यांमध्ये फिरतो, कशा पार्ट्या एन्जॉय करतो, फक्त एवढंच पाहायचं आहे. त्याच्यामुळे शेतीतून हळूहळू लोक दुरापास्त होत चाललेली आहे. आणि शेती ही हळूहळू धनाढ्य लोकांच्या जवळ चाललेली आहे. माझ्याजवळ आज काही काही प्रोजेक्ट आहेत भारतभर ज्यांच्याजवळ 250-300 एकर जागा आहे, सगळे कॉर्पोरेट आहे. आणि कॉर्पोरेटमध्ये कॉर्पोरेटवाले भाज्या पिकवून राहिले, कॉर्पोरेटवाले मार्केटिंग करून राहिले. आणि शेतकरी तोच शेतकरी आहे, त्याची जमीन होती तो तिथे व्हायला बसलेला आहे. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतीच्या रिलेटेड शेतकऱ्यांनी शेती ते विकलीच नाही पाहिजे. आज जरी शेतीचे दिवस वाईट आहे
आता जर तुम्ही पाहत जर गेलात अजून 2-5 वर्षात शेती 1 नंबरवरच जाणार. जी पहिल्यांदा होतं सर्वात उत्तम शेती, 2 नंबर नोकरी, 3 नंबर व्यवसाय. आज 100% उलट आहे. आज म्हणजे व्यवसाय 1 नंबरवर आहे, 2 नंबर नोकरी आणि 3 नंबरला शेती आलेली. बऱ्याचशा गोष्टी त्याला आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता हा टॉपिक तर मी चालू करतोच आहे, आपली मानसिकता किंवा आपला शेतकरी तोपर्यंत सुधारणार नाही जोपर्यंत आपण भाजीपाला एसीतून घेणार नाही आणि पायात घालायचे पादत्राणे आपण रस्त्यावरून घेणार नाही. ज्या दिवशी आपलं हे होईल, आज त्या उन्हाला तुम्ही कुठेही मार करा, कॉलेज रोडला चालले जा, सगळे एसी वाले पादत्राणेवाले, पण भाजी कुठून घेतो आपण? रस्त्यावरून. अहो, जे पोटात घालायचं आहे त्याच्यावरच जर आपल्याला विचार करा वेळ जर नसेल आणि जे चिखलातच जाणार आहे ते आपण मोठ्या मोठ्या दुकानांमधून जर देत असू, कधीही आपण सुधारलो हे सांगू शकत नाही. आता आम्ही दर रविवारी ऑर्गॅनिक भाजीपाला भरवतो उदोजीमध्ये, दर रविवारी असतो. मोजून 100 लोक असतात, मोजून 100. त्या तिथून तेवढ्या एरियात लोक कमीत कमी आम्ही जो सर्व्हे केलेला आहे, लोक तिथे जवळपास 15,000 लोक आहेत. 15,000 लोकांमधले फक्त 100 लोक फक्त भाज्या घ्यायला येतात, जे ऑर्गॅनिकच्या भाज्या असतात. वर्षभर ऑर्गॅनिकच्या भाज्या मिळतात. म्हणजे इतके आपण सुज्ञ आहोत खाण्याच्या बाबतीत. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण सुधारणार नाही तोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही. सर्वात महत्वाचा जो मला विषय दिला, हाऊ इज द ऍग्रीकल्चर इज प्रॉफिटेबल. शेती 100% फायदेशीर आहे. मी दरवर्षी रुपयाला 1 रुपया कमवतो, 2 रुपये नाही मिळत मला, रुपयाला रुपया 100% येतो. कुठलीही बँक जी व्याज देत नाही ते व्याज मी कमवतो. आणि मोकळं सांगतो की पैसे मिळतात, फक्त तुम्ही कमर्शियली केलं पाहिजे. नाटक होतं की ते सांभाळलंच नाही पाहिजे आणि तुम्ही व्यावसायिकच झाले पाहिजे तर शेती परवडते, नाही तर शेती परवडत नाही. मोस्ट प्रॉफिटेबल फार्मिंग जे आज आम्ही करतो आहे त्याच्यात महत्वाचं ऍग्रीकल्चर कॅन बी प्रॉफिटेबल व्हेंचर थ्रू सेव्हरल एव्हेन्यूज. हाय व्हॅल्यू क्रॉप कल्टिव्हेशन. आज आपण शेती जी करतो आहे, शेतीमध्ये फक्त आज करत असताना आपण शेती हीच करतो. वडिलोपार्जित जी शेती चालू आहे, कांदे लावायचे तर कांदेच लावतो, त्याच्यानंतर व्हेजिटेबल लावायचे ते व्हेजिटेबलच लावतो. जे वडिलोपार्जित चाललेले आहेत तेच करतो. किती लोक आहेत इथे आहेत की ज्यांच्याजवळ द्राक्ष बाग आहे? द्राक्षवाला आहे कोणी? मला एक सांगा की किती वर्षात तुम्ही पैसे कमवता द्राक्षात? हे वर्ष खूप चांगलं गेलं कारण मालच नव्हता, बरोबर. यावर्षी मालच नव्हता, त्याच्यामुळे एक्सपोर्टला 120 रुपयापर्यंत रेट मिळाली. मागच्या वर्षीचं काय होतं? 15 रुपयांनी द्राक्ष विचारत नव्हती, त्याच्या मागच्या वर्षी 5 रुपयांनी द्राक्ष विचारत होती. तो साधा बेदाना करणाराही तुम्हाला सांगायचा 5 रुपये में दे दो, 2 महीने के बाद पैसा दूंगा, उतारना होगा तो उतारना, तो छोड़ दो. ही परिस्थिती जर तुमच्याजवळ येते आहे, क्रॉप पॅटर्न तुम्हाला गरजेचंच आहे. ज्या गोष्टी प्रॉफिटेबल आहे, ज्या गोष्टी प्रोसेसिंग वाल्या आहेत त्याच्यात जाणं तुम्हाला गरजेचं आहे. हाय व्हॅल्यू क्रॉप घेतली आहे त्याच्यानंतर व्हॅल्यू ऍडेड प्रोसेसिंग. आज भारतामध्ये इतकी मोठी जागा आहे व्हॅल्यू ऍडेड प्रोसेसिंगला, पण त्याच्या जर इंडस्ट्री जर पाहिल्या ते एकदम लिमिटेड आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात टोमॅटो होतो. टोमॅटोचा केचप बनवणाऱ्या कंपन्या किती आहेत? मोजून 6 कंपन्या काम करतात. पण टोमॅटो किती होतो इथे? होत असताना 9,000 टन नुसतं नाशिकमध्ये 3 सीझन मध्ये टोमॅटो तयार होतो. 9,000 टन म्हणतात कशाला? आणि याच्यातला विकला म्हणजे वाया जो जाणारा टोमॅटो आहे हा आहे 800 ते 900 टन. जो वेस्टेज जातो तो इव्हन सह्याद्रीपर्यंत पोहोचत नाही किंवा वरून अॅग्रोपर्यंत पण पोहोचत नाही. म्हणजे प्रोसेसिंग जर आपण केलं, रुपयाचे 10 रुपये तिथेच होतात प्रोसेसिंग मध्ये. सरळ गोष्ट आहे, कारण व्हॅल्यू ऍडेड तुम्हाला जर केलं तर तुम्हाला तिथे पैसे होतात. त्यानंतर येतं इफिशियंट फार्मिंग आणि फार्मिंग प्रॅक्टिसेस. आज जसं आता माझ्या शेतामध्ये मॅक्सिमम बरेचदा आता जसा पाऊस चालू होता, माझ्याजवळ माझे 2 पोरं जी आहेत सायखेड्याची, आम्ही त्यांना ड्रोन घ्यायला लावली, ड्रोनचं ट्रेनिंग दिलं. त्या ड्रोन मधूनच आम्ही सगळ्या फवारण्या केल्या. लोक सांगायची की फवारणी होतच नाहीये, वेळच मिळत नाही, पण जेव्हा 2 तासाचा 3 तासाचा अवधी मिळाला, ड्रोननी फवारण्या होऊन जायच्या, पिकं वाचलेली राहायची. कारण जी जी टेक्नॉलॉजी येत चालली त्या टेक्नॉलॉजीला आपल्याला अनुसरून सोबत घेऊन जाणं भागच आहे. महत्वाचं डायव्हर्सिफाईंग क्रॉप्स. तुम्ही जेव्हाही पिकं लावता, समजा जर 50 एकर जर आहे किंवा माझ्याजवळ आज नाशिकमध्ये माझ्याजवळ 107 एकर आहे, 107 एकर माझ्याजवळ 14 पिकं आहेत. या पिकात जर रेट नाही मिळाला तर हे पीक देतं, या पिकात नाही मिळालं तर दुसरं पीक देतं.
आणि 12ही महिने माझ्याजवळ माझं उत्पन्न येत राहतं. म्हणजे माझ्यावर येणारं जे प्रेशर आहे, फायनान्शियल प्रेशर, हे माझं पीक काढून देत राहतं. जसं आता एक उदाहरण देतो तुम्हाला. आता यावर्षी ड्रॅगन फ्रूटचे रेट, खूप ड्रॅगन आलेला आहे, ड्रॅगनचे रेट एकदम खाली आलेली आहे. पण माझ्याजवळचा जो पेरू आहे, आज पेरू मार्केटमध्ये जोरात रेट चालू आहे. आता सध्या 80 रुपयांनी जागेवर माझा पेरू चालू आहे, जेव्हा की ड्रॅगन 80 रुपये किलोनी चालू आहे होलसेलमध्ये. हे जेव्हा बॅलन्सिंग जर करायचं आहे तर तुम्हाला डायव्हर्सिफाय क्रॉप मध्ये जाणं गरजेचं आहे. त्यानंतर फोकसिंग ऑन द ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगचे दिवस खूप चांगली आहेत. आज बऱ्याच लोकांच्या परत डोक्यात येणार की ऑर्गॅनिक ओळखायचं कसं. ऑर्गॅनिकच्या नावाखाली बरंच फसवल्या जात आहे बऱ्याच ठिकाणी, आणि होतं पण आहे. मी म्हणत नाही बरं नाही, पण ते होतं पण आहे. पण समजून चला, तुमच्याजवळ शेती आहे किंवा तुमच्याजवळ तुमचं टेरेस आहे किंवा तुमच्याजवळ तुमची थोडीशी जागा जरी आहे, कमीत कमी आपण आपल्या घरच्या भाजीपाला तुम्ही स्वतः पिकवणं गरजेचं आहे. जे काही बाजारात आज तुमच्याजवळ येत आहे, भाज्याही असू द्या किंवा तुमचे फळं पण असू द्या, याच्यामध्ये कुठले इंजेक्शन द्यायला, कुठल्या फवारण्या करून तुमच्या घरात पोहोचतील आणि कधी कॅन्सर तुमच्याजवळ डोकं काढेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे स्वतःपुरतं तरी मर्यादित आपण आपल्या भाज्या आपण ग्रो केल्याच पाहिजे. त्यानंतर एक्सप्लोरिंग द नीश मार्केट. आज सगळंच मार्केट, कुठलंही मार्केट घ्या. आज मी मधाच्या मार्केटमध्ये काम करतो, मी तुपाच्या मार्केटमध्ये काम करतो, मी तेलाच्या मार्केटमध्ये काम करतो, गव्हाच्या मार्केटमध्ये पण मी काम करतो. नीच प्रोडक्ट आहेत. 32 रुपयाला पण गहू मिळतो आणि 50 रुपयाला पण मिळतो आणि 100 रुपयाला पण मिळतो. आज जसं माझ्याजवळ खपली गहू आहे, खपली गहू माझा 150 रुपये किलोच्या खाली जातच नाही. माझा रेट ठरलेलाच आहे 150 रुपये. पण त्या खपलीमध्ये लोक जेव्हा त्याला ऍड करतात, दुसऱ्या एखाद्या लांबकुळा जो गहू मिळतो औरंगाबादमध्ये होतो, तो ऍड करतात, 80 रुपयांनी देऊन देतात. हे निश मार्केट खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण लोकांना तितकी जाणच नाही आहे, अवेअरनेसच नाही आहे की आपण नक्की काय खातोय आणि काय घेतोय. आणि त्याचे आता हे मोटिवेशन जे आहेत आमचं बऱ्याचशा ठिकाणी माझे जसं चालू राहतात. मी रोटरीमध्ये पण आहे, मोठ्या प्रमाणात जातो त्यांना शिकवायला किंवा बाकी पण जातो. त्या ठिकाणी माझं मोटिवेशन असतं की तुम्ही जे खाताय ना, कमीत कमी त्याच्यावर तरी लक्ष द्या. आणि मी तर नेहमी म्हणतो, माझं तर निभावलं. आज मी वयाच्या 57व्या वर्षावर आहे, माझं निभावलं. याचं निभावणं मुश्किल आहे. कारण काय मिळत आहे, एक तर हॅबिट पूर्ण बदललेले आहे. आपल्याला भाजी पोळीच पाहिजे. हे नूडल्स खाणं म्हणजे कधीतरी वर्षातून एखादा पोटात जातं. बरोबर आहे. आज मॅडमनी मला एकदम चेंज करून दिलं ते, त्याच्यामुळे मी पण एन्जॉय केलं त्याला नूडल्सला. पण वर्षातून एखाद वेळेस. पण पोरांना समजा जर म्हटलं तर महिन्यातले 20 दिवस तर त्यांच्याजवळ नूडल्स आहेच ना, पास्ता आहेच ना, पिझ्झा आहेच ना, समोसे कचोरी आहेच. ज्याच्यामध्ये कुठलंच अन्नद्रव्य नाही आहे, त्या गोष्टी आज खूप मोठ्या चांगल्या रेटने विकल्या चाललेल्या आहे, विदाऊट बार्गेन विकल्या चाललेल्या आहे. पण तो शेतकरी जिथे मेहनत करून त्याचा घाम गाळून सगळ्याच्या सगळं तो तयार करतो, तो जेव्हा रस्त्यावर विकायला बसतो, 10 रुपयाची मेथी आपण त्याला 5 रुपयालाच मागतो. 10 रुपये खूप मोठी गोष्ट नाही आहे. किंवा कांदा 30 रुपयांनी घेऊन बसला तर लगेच म्हणतो, अरे 20 रुपयांनीच मिळतो ना, 5 किलो गेलो 20 रुपयांनी. आपण समजा जर पिझ्झाच्या दुकानात गेलो, 500 रुपयाचा पिझ्झा खातून आरामात अशा हलकत बिलकुल अशा हात पैसे काढून देऊन टाकतो. पण त्या शेतकऱ्याला म्हटलं, आपण म्हणतो की पहिले याच्यात काय कमी, तू लई कमवतो म्हणतो. ज्यांच्या तोंडात आता माझ्याजवळ बरेच लोक येतात, मी जेव्हा भाजी घेऊन येतो किंवा फळ, बरेचदा मला म्हणतात, अरे सर तर तुम्ही तर लई कमवून घेता ना. लई कमवून घेतो बाबा, 2 दिवस माझ्या शेतात काम कर, जितके कमवले तितके तू घेऊन जा आणि त्याच्यासोबत फळ घेऊन जा. त्याची मेहनत खूप आहे. आपण त्याला फक्त शेतकऱ्याला राजा म्हणतो. आज तो भिकाऱ्यापेक्षा सुद्धा खराब आहे. कधी परिस्थिती आहे बरं एकदम. आणि मी त्याच्या सगळं फेस करतो ह्या गोष्टी, आणि या गोष्टीतून मी फेस करत करत आज इथपर्यंत पोहोचलो. माझा ब्रँड सगळं काही मी माझ्या ब्रँडमध्ये विकतो, दुसऱ्या ह्याच्यात करत पण नाही, कुठा ठेव पण करत नाही. ज्याला बसावं वाटलं त्यांनी माझ्या गाडीत बसायचं, नाही तर बसू पण नाही. कारण आता तितकी एक कॅपॅसिटी आली. आणि सर्वात महत्वाचं, पुणे, मुंबई, चेन्नई, बेंगलोर हे मार्केट इतके मोठे एक्सप्लोर झालेली आहेत. आपल्याला जितकी रिक्वायरमेंट नाही आहे, त्या लोकांजवळ आपल्यापेक्षा 50 पटीने रिक्वायरमेंट जास्त आहे. हाय व्हॅल्यू क्रॉप जी येतात, हाय व्हॅल्यू क्रॉप्स मध्ये ग्रोईंग एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, अरोमॅटिक जितकेही आपले ऑइल्सवाले जितके क्रॉप येतात, मेडिसिनल प्लांट जितके येतात, जे प्रीमियम प्राइसेसला जातात. आपण आता बरेचदा म्हणतो की आपण सेंट वापरतो, परफ्युम्स वापरतो. परफ्यूमला लागणारं जितकेही तेल आहे, त्याचा बेस जो आहे, ते तुमच्या शेतातच होतात ना.
लेमन ग्रास आहे, बऱ्याचशे असे उत्पादनं आहेत की जे तुमचे शेतातच होतात आणि शेतातूनच तुमच्याजवळ येतात आणि हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत. सेम मेडिसिन प्लांटमध्ये आज शतावरीचं एक उदाहरण घ्या. ज्यांनी चांगली शतावरी केली, ज्यांनी प्रोसेसिंग केलं, त्याचं मार्केटिंग व्यवस्थित केलं, आज शतावरी खूप चांगल्या रेटने विकल्या जाते. आज शतावरीचा रेट, चांगल्या टॉप क्वालिटी शतावरीचा रेट आज 2,500 रुपये किलो आहे. त्याची प्रोडक्शन कॉस्ट 900 रुपये किलो आहे. म्हणजे हा प्रॉफिटेबिलिटी जर आपण पाहिली तर कयोग गुणा जास्त आपल्याला तिथे प्रॉफिटेबिलिटी मिळते. त्यानंतर फ्रुट्स मध्ये ते सगळेच आहे जे आता नवीन व्हेरायटीज भारतात येऊन राहिलेल्या आहेत. जसं आज माझं यासोगावा आहे किंवा कॉस्मिक सिरामिक पिंक ड्रॅगन फ्रूट आहे. म्हणजे तुम्ही जितकेही ड्रॅगन फ्रूट खाल्लेलं असेल ते ड्रॅगन फ्रूट आणि माझ्याजवळचं ड्रॅगन फ्रूट, याची गोडी, याच्यातलं असलेली बी, याच्यातली असलेली चव आणि याच्यातला असलेला ज्युसीनेस मार्केटमधल्या कुठल्याही व्हेरायटीला तुम्हाला सापडत नाही. त्यानंतर सीडलेस लेमन आहे, स्टार फ्रूट आहे, पॅशन फ्रूट आहे. आज बऱ्याचशा अगोदर जे आता नाशिकची लोक आहेत ज्यांच्याजवळ मोठे बंगले आहेत, बऱ्याच लोकांजवळ पॅशन फ्रूट असेल लावलेलं. बऱ्याच लोकांनी त्याचा ज्यूस पण केला असेल. सुंदर प्रोडक्ट आहे पॅशन फ्रूट, इतकं एनर्जेटिक आहे. समजून त्याला तुम्ही किती थकून या, पॅशन फ्रूटचं एक फळ काढा, त्याचा रस घ्या, तुम्हाला जवळपास तुमच्या शरीराला विदिन 10 मिनिट्स तुम्हाला एनर्जी पूर्ण देऊ देतो. पॅशन फ्रूटची तेवढी मोठी ताकद आहे. सेम सीडलेस लेमन आहे. आज आपण भारतामध्ये जी आपण लिंबू खातो, आपण लोक लिंबू खात असताना फक्त रसच खातो. त्याच्या टर्फलामध्ये ज्या गोष्टी आहे, लेमन ऑइल जे आहे, आपण लेमन ऑइल कधी खातच नाही. जे अवेलेबल आहे, आपण टर्फल एकदा लिंबू पिळलं की टर्फल फेकून देतो. तेच परदेशामध्ये जे आता सीडलेस लेमन जास्तीत जास्त एक्सपोर्ट होत आहे, ती लोक जितकं मोठं लिंबू असतं तितकं ती मोठे मागतात. ते डीप फ्रीजला टाकतात, पूर्ण घासून घेतात आणि ती तुमच्या सगळ्या भाज्यांवर, सगळ्या त्यांचे जे काही आयटम्स आहेत त्याच्यावर वापरतात. टॉपिंग म्हणून जातं. आणि लेमन ऑइल असं आहे की जे तुम्हाला तुमच्यापासून कॅन्सरला ठेवायला अप्रतिम औषध आहे आणि अवेलेबल आहे. पण आपल्या सीडेडवाला जे लिंबू आहे याचं तुम्हाला डीप फ्रीजमध्ये टाकता येत नाही, कारण ते पूर्ण कडसर होऊन जातं, कारण त्याचे बी काढता येत नाही, तुम्हाला किसताच येत नाही. त्याच्याकरता जसं आता ही नवीन प्रॉडक्ट आहे, या प्रॉडक्टमध्ये पण नाही. जसं आता मी माझ्या शेतात ऍपल पण लावलं. मागल्या वर्षी मी 500 झाडं लावली होती, सुंदर ऍपल आली. यावर्षी 3000 झाडं लावली ऍपल. सुंदर ऍपल येतं. गोडी जी आहे हिमाचलची ती येत नाही, ती गोडी नाही आहे, थोडी आंबटसर आहे. कलर पण त्याच्यापेक्षा फेंट आहे, पण चव आणि ज्युसीनेस अप्रतिम आहे. रेट यावर्षी मला जवळपास आता मधल्या पिरियडमध्ये 160-170 रुपये होलसेलला गेला आणि रिटेलला 300 रुपये किलो गेला. या दोन्ही याच्यावर मी काम करत असतो. त्याच्यानंतर डायव्हर्सिफिकेशन जे म्हटलं, महत्वाचं आज डेअरी फार्मिंग, माझं डेअरी फार्मिंग पण आहे, त्याच्यानंतर बी किपिंग पण आहे आणि स्पाइस प्रोसेसिंग पण आहे. या तिन्ही गोष्टींवर मी काम करतो. आज डेअरीच्या मात्र आज गिरगाई माझ्या 38 गायी आहेत, ज्याचं शेणखत वर्षाला माझ्याजवळ जवळपास 160-170 टन मला शेणखत मिळतं. नाशिकमधला सर्वात श्रीमंत शेतकरी आहे शेणखतामध्ये. माझ्या इतकं शेणखत कोणाजवळच नाहीये आणि मी शेणखत विकत नाही. शेणखत विकत नाही, गोमूत्र विकत नाही. जे तूप काढतो त्याचं ताक पण मी पिकांना देतो. या सगळ्या गोष्टींवर जेव्हा काम करतो तेव्हा कुठे माझी प्रॉफिटेबिलिटी ही 1 रुपयाला 1 रुपया येऊन जाते. कुठल्याच गोष्टीत त्याच्यात म्हणजे तूप विकतो 100%, तूप हे विकतो, पण त्याच्यासोबत निघणारे जितकी बाय प्रॉडक्ट्स आहे सगळ्याच्या सगळे मी माझ्या शेतातच वापरतो. आज शेण जरी म्हटलं, आता शेवटपर्यंत माझ्याजवळ यावर्षी काहीतरी 152 की 155 टन शेण आलं. 5000 रुपयांनी जरी टन म्हटलं, 80 ते 90 लाख रुपयाचं नुसतं शेणखत माझ्या शेतातलं मला मिळालं, ज्या माझ्या गायींनी दिलं. 80-90 लाखाचं शेणखत जर म्हटलं तर एक छोटी इंडस्ट्रीचं स्टार्टअपचा तर माझा व्यवसाय होऊन गेला फक्त शेणखतात. इतकी पैसे माझी जिथे सेव्ह झाली तिथे बाकीचा माझा प्रपंच चालू होऊन जातो. त्यानंतर बी किपिंग तर आहेच. गेल्या 18 वर्षापासून मी बी किपिंग मध्ये आहे. जसं मग काही सांगितलं 1 लाख किलो मध कलेक्ट करतो. भारतातला 7 नंबरचा मतपाळ आहे आणि तब्येतीप्रमाणे मी मध देतो. म्हणजे आता तुम्हाला जर म्हटलं, मी जर म्हटलं मला स्वतःला की मला डायबिटीज आहे, तर मी मल्टीफ्लोरा किंवा तुळशीचं मध खाणारच नाही. मी 100% जांभळाचंच मध देईन. किंवा तुम्ही जर म्हटलं की मला अस्थमा, निद्रानाश आहे, बाकी सर्दी खोकल्याचं खूप मला ॲलर्जिक आहे, मी 100% तुळशीचंच देईन तुम्हाला. तुम्ही म्हटलं मला बीपीचं आहे, मी तुम्हाला नीमचंच देईन. आणि काहीच नाही आहे तर मग मल्टीफ्लोरा किंवा फॉरेस्ट.
22 प्रकारची मध कलेक्ट करतो. याच्यामध्ये मेजर 5 आम्ही ब्रँडमध्ये टाकलेली आहे. केशरचं जितकं ही मध येतं, माझ्याजवळ केशरचं मध जितकं आम्ही कलेक्ट करतो जवळपास 250 किलोपर्यंत येतं. ते तिथून जेव्हा माझं काश्मीरमधून निघतं त्याच्या अगोदर नाशिकमध्ये माझी ती क्वांटिटी पूर्ण बुक झालेली असते. 6,200 रुपयात ते मध निघून जातं माझं. 250 किलोच येतं. म्हणजे माझ्याजवळ पण घरात पण राहत नाही मध काहीच. सगळं 100% बुक होणारं मध आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक मार्केट जे आहे, जितकी आता आमची कंपनी जे काम करते, ऑनलाईन पोर्टल्सवर सगळ्या ठिकाणी काम करते, लोकल मार्केटला करते आणि एक्सपोर्ट मार्केटला पण करते. ऑनलाईन मार्केटिंग मध्ये पण खूप चांगले पैसे मिळतात, मेहनत आहे खूप, पण एमआरपीनीच प्रॉडक्ट जातात आणि घेणारा माणूस सुद्धा कुरिअर चार्जेस पण द्यायला तयार राहतो. इथले इथे जेव्हा आम्ही डिलिव्हरी द्यायला जातो 5 किलोमीटरच्या पुढे, त्यांना म्हटलं डिलिव्हरी चार्जेस 50 रुपये जर लावली, एवढा तो कशाला प्रॉडक्ट नाही घेतला का तुमचं. पण जेव्हा ती बाहेर जातात ऑनलाईन मार्केटिंगला, तेव्हा ते 100-150 रुपये कुरिअर चार्जेस पण देतात. आणि आत्ताचं जे यंग एज ग्रुप आहे, आपलं सोडून द्या, कारण आपण रुपया जमवूनच आपण मोठे झालेले आहोत, बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणारा पैशाचा आपल्याजवळ व्हॅल्यू पण आहे, कारण तिची मेहनतच आपण सगळ्यांनी घेतलेली. पण आजचं जे जनरेशन आहे, आजच्या जनरेशनला फक्त गुगल पे कसं काढलं तर दाबतात, कितना हो गया 750 रुपये. हिशोब सुद्धा विचारत नाही की किती रुपये झाले तुमच्या. 750 म्हटलं 750 देऊन दिले. त्याच्याकरता मार्केट, सगळंच मार्केट हे खूप ग्रो होत चाललंय. आज ऑनलाईन मार्केट भारतामध्ये आज 44% ऑनलाईन मार्केट आहे. 44% माणसं किंवा पोरं आज ऑनलाईनच्या मार्केटमध्ये आहेत. हे मार्केट पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शेतकऱ्यांनी हे सुद्धा ग्रॅब केलं पाहिजे, तर त्याच्यातून पैसे पण चांगले जनरेट होतात. एक्सपोर्ट मार्केटला पण खूप चांगली डिमांड आहे. भारतातले बरेचसे प्रोडक्ट आज एशियन कंट्रीजमध्ये खूप चांगले झाले. युरोपमध्ये जायला त्रास आहे, कारण त्यांच्या तितके रूल रेग्युलेशन्स पण आहे आणि पोचायला पण तितका वेळ लागतो. बाकी ओव्हरऑल एशियन कंट्री जितक्याही आहे याच्यामध्ये खूप चांगलं जायला लागलेलं आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन मध्ये जितक्याही नवीन टेक्नॉलॉजी येतात आहे, जसं आता पॉली हाऊसेसमध्ये आम्ही कामं करतो किंवा शेडनेटमध्ये कामं करतो, त्याच्या व्यतिरिक्त हायड्रोफोनिक्समध्ये काम करतो, सॉइल लेसमध्ये काम करतो आणि एरोफोनिक्समध्ये पण काम करतो. आज तुम्हाला हे सांगतो की जी हायड्रोफोनिकची पालकाची भाजी आहे ती आज 1500 रुपये किलोनी नाशिकमध्ये विकल्या जाते. 1500 रुपये किलो, जेव्हा की आपली पालकाची जोडी आपण बाजारातून जी घेतो ती 10 रुपयालाच मिळते. 10 रुपयामध्ये अर्धा किलो, 20 रुपयामध्ये 1 किलो येते. पण ही 1 किलो तुमची 1500 रुपयाला घेणारी सुद्धा लोक आहेत, कारण तिच्यामध्ये मिळणारे न्यूट्रिशनल बॅलन्स हा तुम्हाला कयोग पटीने जास्त आहे आणि बॅलन्स न्यूट्रिशन असलेल्या भाज्या तुम्हाला हायड्रोपोनिक्स मधून मिळतात. हा सुद्धा कस्टमर बेस खूप चांगला नाशिकमध्ये वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे या शेतीच्या रिलेटेड ज्यांच्या जवळ कोणाजवळ शेती समजा जर असेल आणि शेती करू इच्छित जर असाल, 100% कमर्शियल शेतीच्या मागे म्हणजे शेती करा. नुसतं शेती करतो आपण आणि पिकं लावून देतो ते करू नका. नाही तर शेती करायला घेऊन द्या, जे काही पैसे मिळतात ते घ्या, त्याच्यात पण आनंद आहे. फक्त शेती जर करायची आहे तर शेती ही चांगली कस्टमाइजच झाली पाहिजे. आता तुम्ही बरेचसे सगळे लोक इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्याच्यामध्ये जसं आपण प्रॉडक्ट बनवताना त्याला कस्टमाइज करतो किंवा ज्याला आपण पूर्णपणे पुढे न्यायचा प्रयत्न करतो, त्याच्या पद्धतीने जर केलं शेतीत नुकसान नाही आहे. शेती खूप चांगली आहे. आता शेतीचा आमचा जो वर्षभराचा जो व्यवसाय आहे, शेतीतून येणारे पैसे त्याची जी बॅलन्स शीट बनते माझी 16 कोटी रुपयाची बनते फक्त शेतीतल्या पैशांची. माझं कन्सल्टेशन वेगळं आहे, मधाचं वेगळं आहे, त्याच्यानंतर माझं आपल्या तुपाचं वेगळं आहे, ऑइलचं वेगळं आहे. शेतीतून जितकेही प्रॉडक्ट माझे तयार होतात त्या प्रॉडक्टवर मी प्रोसेस करून कसं करू शकतो त्याच्यावर मी काम करतो. आणि जितकेही आज तेलाची गिरण आम्ही तेल म्हणजे तेल गाडी पण चालू केली जातात, त्याचं पण प्रॉपर बियाणं जे आपल्याजवळ होईल आणि जे माझ्या शेतकऱ्यांजवळ ग्रो होईल ऑर्गॅनिकली तेच आम्ही आणतो, त्याचंच तेल काढून तेच आम्ही कस्टमरला देतो. आणि त्याचं सुद्धा जे उरलेलं ढेप आहे ती ढेप पण आमची विकल्या जाते. आता तुम्हाला सांगतो की जसं आता भुईमुगाची ढेप आहे, ग्राउंडनटची, खूप चांगल्या प्रमाणात नाशिकला ती 100 रुपये 80 रुपयांनी विकल्या जाते, कारण त्याच्यापासून पुढे चिक्की करणारे भरपूर लोक आहेत.
पहिल्यांदा तर मला 2च माहित होते, आज 16 लोक आहे माझं लाईन लावून असतात. ते रेट में दे दो सर, अच्छा. ते सेम तिळाची आहे, सेम तुमच्या कोकोनटची आहे. सगळ्या गोष्टीला पर्याय आहेत, फक्त ते शोधावं लागतात, कळ काढावं लागतं, फिरावं लागतं, तर त्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. जो आता मेन आम्ही माझी जी आवड आणि मी जे लोकांपर्यंत मॅक्सिमम पोहोचवायचा प्रयत्न करतो, आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण मला बांधील आहे, त्याच्यामध्ये आम्ही या एपिस मेलिफेरावर खूप मोठ्या प्रमाणात काम करतो. जसं मगाशी म्हटलं की 18 कोटी मांजर माश्या आहेत. माझ्याजवळ 22,000 पेट्या आहेत मधमाशीच्या, ज्या भारतभर आमच्या फिरत असतात. त्या भारतभर फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पेट्या पार करतो शेतकऱ्यांजवळ, तिथून मध कलेक्ट करतो, त्याचं परागीकरण करून देतो आणि आम्ही मधमाशीच्या पेट्या तिथून परत ट्रान्सफर करतो. म्हणजे त्याच्याजवळचं मध डायरेक्ट आम्ही घेत नाही, ज्या आमच्या पेट्या जातात तिथूनच आम्ही मध हार्वेस्ट करतो आणि तेच आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवतो. एपिस मेलिफेरा ही जी व्हेरायटी आहे ती माणसाळलेली व्हेरायटी आहे. याच्यामध्ये 4 प्रकारच्या माश्या येतात. सर्वात महत्वाची रॉक बी येते, ज्याला आपण जंगली माशी म्हणतो. आगेमोहा सर्वात डेंजर. आगेमोहाचं मध पण डेंजर, ज्याला सूट नाही झालं त्याचा जीव पण जाऊ शकतो आगेमोहाच्या मधाने. कारण आगेमोहाची जी माशी आहे हिची फ्लाय करायची रेंज जी आहे 25 किलोमीटरची आहे. इथून जर ती निघाली तर ती तुमच्या पिंपळगावपर्यंत चालली जाईल, कोकणगावपर्यंत चालली जाईल. त्या याच्यात जितकेही झाडं असतील त्या सगळ्यांचं मध कलेक्ट करून ती वापस येते. म्हणजे सकाळी जर गेली तर ती वापस तुमची 3 ते 4 चक्र होऊन जातात. त्याच्यामुळे विषारी झाडं, येणारी जी विषारी झाडं असतात त्याचे पण ती पराग आणते आणि त्याचं पण मध तयार होतं. आणि ते जेव्हा आत येतं, ज्याला सहन झालं त्याला सहन झालं. अदरवाईज बरेचसे असे येतात लोक की अंगावर उबजलेलं आहे, माझे डोळेच कशी झालेले आहे, माझी केस चालले गेलेली आहे, मला खूप विकनेस येऊन गेलेला आहे. हे आगेमोहाचं जे मध आहे हे एकदम डेंजर असतं. पण त्या माशीची ताकद खूप मोठी आहे, काम करण्याची ताकद खूप मोठी आहे. हमला जर केला तिने, एकदा जर तिला दगड मारला, हमला जर केला तर ती तुम्हाला कुठल्याही माणसाला जिवंत ठेवत नाही. जे कोणी तिच्या चपेटमध्ये आले त्याला ते मारून टाकतात. पाण्यात जर लपून बसला, पाण्याच्या खाली जर जाऊन बसला, 2-2 तास त्या माश्या वरून जात नाही, पाण्यातल्या पाण्यातच मारून टाकतात. ती वेगळी. मी आता ती दाखवली, ही रॉक बी झाली, याला पूर्णपणे आपण नाही, ही नाही आपल्याला. हिला कोण जरी असलं तरी आम्ही तिच्याजवळ जात नाही, कोणाला म्हणतो दूरच राहायचं. त्यानंतर दुसरी येते इंडियन बी. ही जी एपिस मेलिफेरा आहे 2 नंबरची माशी, ही म्हणजे एपिस मेलिफेरा. ही माणसाळलेली आहे, इटालियन माशी आहे ही. तशी इटलीवरून पहिल्यांदा ट्रान्सफर झालेली आहे आणि आता भारतात तिचा म्हणजे पूर्णपणे भारतात माझ्यासारखे 79 मतपाळ काम करतात, त्यांच्याजवळ सगळ्यांजवळ एपिस मेलिफेरावरच काम करतात. त्यानंतर इंडियन बी म्हणजे सातेरी माशी जी असते छोटी, बरेचदा आपल्या घरात पाहतो मी, अशी कोपऱ्यात असं कुठे होल असतं किंवा असतं, त्याच्यामध्ये छोटी माशी येऊन बसते, ती सातेरी माशी आहे. एपिस मेलिफेरा हिची ताकद जी आहे आमच्या पेटीतल्या माशीची, ही 2.5 किलोमीटरच्या रेंजमध्ये जाते, 2.5 किलोमीटरच्या पुढे जात नाही. सातेरी माशी जी आहे इंडियन बी, हिची रेंज जी आहे ही 10 किलोमीटरची आहे उठण्याची. त्यानंतर लिटिल बी येते, एकदम छोटी माशी येते, ती आपल्या भारतात फार कमी आढळते, पण बऱ्याचशा ठिकाणी आसामच्या भागात जिथे ऑर्गॅनिक पूर्णपणे शेती केली जाते तिथे लिटिल बी पण आढळते. माशांचं सगळ्यांचं माशीचं काम करायचं, मधमाशीचे काम करायचं, सगळ्यांची प्रोसेस एकच आहे, फक्त कलेक्शन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हार्वेस्टिंग करण्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर एपिस मेलिफेरा ही जे तुम्हाला सांगितलं की इटलीमधून झालेली आहे, इम्पोर्ट झालेली आहे. आज तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतामध्ये प्रजनन झालेलं आहे आणि आज भारतामध्ये जितकं मॅक्सिमम मध बनतं ही एपिस मेलिफेराचंच आहे. वर्ल्ड वाईड सिनॅरिओ जर काढला तर मागल्या वर्षी पूर्णपणे म्हणजे 2021-2022 मध्ये भारतामध्ये 74,413 मेट्रिक टन एवढं मध तयार झालेलं आहे भारतामध्ये. त्याच्यातलं एक्सपोर्ट समजा जर आपण काढला तर पूर्णपणे म्हणजे इंडियन प्रोड्यूस जे आहे 1,55,000 टनाचा आहे आणि एक्सपोर्ट जो झालेला आहे हा जवळपास 50% हा एक्सपोर्ट आहे. एक्सपोर्ट होत असताना मेजर जे देश आहे दुबई आहे, त्यानंतर इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे आणि पार्ट ऑफ युरोपियन कंट्रीज आहे, ज्याच्यामध्ये आपलं मध इथून एक्सपोर्ट होतं. इंडियन हनी मार्केट जे आहे हनी मार्केट खूप चांगलं करू. आता सध्या जे 2023ला आहे
जवळपास 2500 कोटीचं मार्केट येणाऱ्या 2032 पर्यंत जवळपास 50,000 कोटीपर्यंत मार्केट जाणारं मार्केट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मधाचं मार्केट वाढत चाललेलं आहे. आणि महत्वाचं, बरेचसे लोक ही हळूहळू शुगर पासून अलग व्हायला लागलेले आहे. व्हाईट शुगर जी आहे याच्यापासून अलग व्हायला लागलेली आहे आणि त्या ठिकाणी रिप्लेसमेंटमध्ये मध वापरलं जायला लागलेलं आहे. कारण एक तर हेल्थ कॉन्शियस पण लोक झालेली आहे आणि साखरेचा दुरुपयोग किती आहे आणि काय काय फायदे आहेत हे प्रत्येकाच्या लक्षात यायला लागले. ज्या ते भारतात मध्ये सर्वात बेस्ट जिथे सर्वात जास्त मध कलेक्ट केलं जातं त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला उत्तर प्रदेश आहे, 2 नंबरला गुजरात आहे, 3 नंबरला पंजाब आहे, 4 नंबरला बिहार आहे, 5 नंबरला मध्य प्रदेश आहे, 6 नंबरला छत्तीसगड आहे, 7 नंबरला महाराष्ट्र आहे. गोवा नाही. हा, गोवा गोव्यात नाही. नाही, पण तिथे तर जंगल खूप आहे, पण तिथे फक्त फॉरेस्ट जे मध मिळतं त्याच्या व्यतिरिक्त तिथे कुठलाही फ्लोरा शिल्लक नाही. तिथे एक तर फॉरेस्ट म्हणजे तुम्हाला फॉरेस्ट एक मध मिळतं आणि दुसरं काजू आहे. याचं सीझनल आहे. सगळे सीझनल असल्यामुळे तिथे लोक जाऊन ते कलेक्ट करायच्या भानगडीत पडत नाही. आता काही लोक आहे की कोकोनट वरचं पण मध कलेक्ट करतात, पण ते फार कमी लोक आहेत. महत्वाचं जर केलं, महाराष्ट्र 7 नंबरवर आहे. महाराष्ट्रामध्ये मला स्वतःला मतपाळ असून मी फक्त सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये मी पेट्या ठेवायची मला सेंट्रल गव्हर्नमेंट परमिशन आहे. बाकी नाशिक जिल्ह्यात मला पेट्या ठेवायची सुद्धा परमिशन नाहीये. कारण इतके जास्त केमिकल वापरल्या जातात की मधमाशा ह्या पूर्णपणे मरतात आणि नष्ट होतात. कारण जिथे मी मधमाशीची पेटी ठेवणार तिथून 2.5 किलोमीटर पर्यंत पेस्टिसाइडचे फवारण्या झालेल्या नाही पाहिजे. हा मेन क्रायटेरिया आहे. त्याच्यामुळे विचार करा की आज महाराष्ट्राची किंवा तुमचं छत्तीसगडची काय परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे विविधता खूप आहे पिकांची, पण हनी कलेक्शन करणारे लोक नाहीच्या बरोबर आहे किंवा यांना परमिशन नाही आहे. इथे फक्त लोक तात्पुरत्या पेट्या घेतात. जसं आता डाळिंबाच्या क्षेत्रातले जर कोणी असले, डाळिंबाला जेव्हा फुल चालू होतं तेव्हा पेट्या ठेवतात. डाळिंबाचं परागीकरण झालं की याच्या फवारण्या चालू. मग ती मधमाशी जिवंत राहो की मधमाशी मरो, मला काहीही घेणं देणं नाहीये. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा नंबर एकदम शेवटी आहे. आता तुम्हाला माझं एक उदाहरण देतो. जेव्हा मी पहिल्यांदा 2007 मध्ये हा व्यवसाय चालू केला होता मधमाशीचा, मी 500 पेट्या आणल्या होत्या. तेव्हा मधमाशीच्या पेटीची किंमत होती 4200 रुपये. 2.5 ते 3.5 लाखाच्या मधमाशीच्या पेट्या आणल्या आणि कन्सल्टेशनचं माझं कामच होतं. मी माझ्या शेतकऱ्यांकडे पेट्या दिल्या. प्रत्येकाला सांगितलं फक्त बाबा सकाळी 7च्या पूर्वी फवारणी करायचीच असली तर नाही तर संध्याकाळी 7 नंतर कर. माझे पैसे, मी पेट्या पार केल्या, सगळं काही केलं. त्यांचं परागीकरण करून देण्याकरता 500 पेट्यांपैकी 442 पेट्या माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या मारून हातात घेऊन दिल्या. सरळ 2.25 लाख रुपयाचा सरळ तिथं चुथाळा. काहीही त्या पेटीतून पैसे नाही आले, मधमाशीही मेल्या, काहीच नाही. जेव्हा मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्याकरता रजिस्टर करायला गेलो तिथे डॉक्टर शरद अवस्थी मिळाले. आज भारतातले सर्वात मोठे मतपाळ आहे. माझ्याजवळ 22,000 पेट्या आहेत, त्यांच्याजवळ 1,80,000 पेट्या आहेत. म्हणजे मोदी साहेबांकडे पण दर महिन्याला 6 किलो मध त्यांच्याजवळ तर जातो, दुसरं कुठलंच मध जात नाही. 6 kg स्पेसिफिक त्यांच्याजवळ तर गेल्या 10 वर्षापासून चाललंच आहे त्यांचं. भारतातले 1 नंबरचे मतपाळ आहे. जबरदस्त काम. तेव्हा माणूस म्हणते तू महाराष्ट्र में काम करेगा तो मर जाएगा, कभी आगे नहीं बढ़ेगा. तुमको महाराष्ट्र को बोले मधमाशी का कोई ले देना नहीं है, उसको सिर्फ अपने पास देखना है, ये छोड़ बोले एरिया को. त्यांनी पहिल्यांदा मला युपी मध्ये पाठवलं, मला रजिस्ट्रेशन करून दिलं, मला तिथे सगळं एरिया म्हणजे फायनल करून दिला. आज आपण सगळ्यांनी फुलन देवीचं नाव ऐकलेलं आहे. फुलन देवीच्या भावाजवळ प्रतापसिंग जवळ माझ्या दरवर्षी 6,000 पेट्या असतात. जांभळाचं सगळं मग त्याच्याजवळ येतो. रामगडमधून तिथूनच फक्त जांभळाचं मध्ये, कारण त्या माणसाचं जितकं क्षेत्र आहे 450 एकर फक्त जांभूळ आहे. 450 एकर जांभूळ, 11 ते 13 कोटीचं दरवर्षी फक्त जांभूळ विकतो. आणि माझ्याजवळून जे मधाचे पैसे घेतात ते वर्षाला 90 लाख रुपये पैसे घेऊन जातात. किलोला मी त्यांना 850 रुपये देतो. फक्त तिथून हार्वेस्टिंग करायचं आणि इथपर्यंत आणायचं. सगळं पेट्यात ते सामान, सगळं त्यांची जिम्मेदारी, सगळं काही त्यांचं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर आपल्या देशाच्या अंतर्गतच इतक्या विविधता आपल्याला पाहायला मिळतात.
आज आसाम 1 नंबरवर आहे, कारण 100% ऑर्गॅनिक कडे वाटचाल केलेला आहे. 10% फक्त केमिकल मध्ये, 90% ऑर्गॅनिक मध्ये. तिथला जर मुळा खाल्ला, तिथलं जर गाजर खाल्लं, आपल्याकडलं मुळा आणि गाजराला काही चवच नाही. गोड मुळा खा तुम्ही, गोड हा डाळी वगैरे जबरदस्त. ब्लॅक राईस अप्रतिम. पंजाबमध्ये तर खूप आहे होतं, पेस्टिसाइड फवारला खूप जातं. फवारलं. म्हणजे एवढा वरती नंबर कसा देतो? त्यांचा पंजाबचा जो वरचा एरिया आहे तुमचा, काय म्हणतात त्याला, चंदीगडच्या वरचा, तिथे फ्रूट क्रॉप्स आहेत, तिथे सगळ्यात जास्त म्हणतात. आणि तुम्ही समजा खाली जर आलात, अमृतसर या भागात किंवा इकडे जालंधर भागात, सर्वात जास्त कॅन्सरचे पेशंट तिथेच आहे. आज पण भारतामधली तिथली फक्त म्हणजे अमृतसर ते दिल्ली चालणारी कॅन्सर ट्रेन तिथलीच आहे. प्रत्येक घरात 2 पेशंट आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात अर्धा पेशंट आहे सध्या, तिथे 2 आहे. आणि महाराष्ट्रात पण अजून 2, 5, 10 वर्षात घरात 2 पेशंट व्हायला आपण दूर नाही आहोत. जर आज सुधारलो नाही तर पुढे अजून मुश्किल आहे. सगळ्यांनी मधमाशा तर पाहिलेल्याच आहे. त्या मधमाशांमध्ये 3 प्रकारच्या माश्या येतात. एक राणी माशी येते, दुसरी ड्रोन येतो आणि तिसरे वर्कर येतात. हे स्पेसिफिक क्वीन जी असते ही मादीच आहे, ड्रोन आहे हे सगळे मेलच आहे, आणि वर्कर जे आहे हे 100% फिमेलच आहेत, परत मादीच आहे. याच्यामध्ये ड्रोनचं जितकंही काम आहे, ड्रोनचं काम फक्त हे त्यांचं तुम्हाला रिप्रोडक्शन करण्याकरता, सपोर्ट करण्याकरता क्वीनला काम आहे. क्वीन रोज एका वेळेस 1800 पिल्लं देते डेली. उन्हाळ्यामध्ये 1800 पिल्लं रोज, अशा वातावरणामध्ये 1200 ते 1300 पिल्लं रोज डेली. ही डेली प्रोसेस आहे. तुम्हाला लाईफ पण सांगतो मी त्याचा पुढे. या ज्या क्वीनला परत पुढे, क्वीन जी आहे पेटीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रकारची माशी असते, सर्वात मोठी साईज असते. दिवसाला 1500 ते 1800 अंडे घालते. जो कुठला नर ती सिलेक्ट करते, ज्या नरला सिलेक्ट केलं त्याला जमिनीपासून 60 फुटापर्यंत वर घेऊन जाते. तिथे त्यांचं अमॅल्गमेशन होतं, मेटिंग होतं. मेटिंग झालं की त्याला ती मारून टाकते. फक्त माशी खाली येते, राणी माशीच फक्त खाली येते, तो नर मेलेला असतो. एका पेटीमध्ये सर्वसाधारण आम्ही 1200 ते 1500 नर मेंटेन करतो. 1200 ते 1500 नर मेंटेन करतो. रोज एक नर मेलेला असतो आणि ती रोज या 1800 पिल्लांना जन्म घालत असते. 1500 ते 1800, आणि याच्यातले 600 ते 700 पिल्ल रोज नवीन तयार होत असतात. त्या पिल्ल आणि सर्वात महत्वाचं, जसं ती क्वीन आहे, तिचं नाव क्वीन आहे, ती फक्त रॉयल जेलीवरच जगते. ती साधं मध खाते. जशी वर्कर आहे किंवा जे बाकीचे छोटे पिल्ल आहे हे जसे मधावरच जगतात, ती फक्त तयार होणारा रॉयल जेली जी आहे त्या रॉयल जेलीवरच काम करते, त्याच्यावरच जगते. आणि रॉयल जेलीचे आजचे रेट 92,000 रुपये किलो आहे. रॉयल जेली असं दिसतंय ते, असं व्हाईट कलरचं येतं, एकदम व्हाईट कलरचं येतं आणि इतकं स्मूथ असतं, म्हणजे तुम्ही असं हातात जरी पकडलं तरी सुटण्याचं इतकी भीती असते. काय असतं? रॉयल जेली हे मधापासूनचाच एक प्रॉडक्ट आहे. मध जसं तयार होतं, पराग जसे तयार होतात, तसंच रॉयल जेली पण तयार होतं. उपयोग खाण्याकरता घेणारे लोक आहेत ते पण, हे पण घेणारे आहेत. दिस इज व्हेरी पॉवरफुल. बऱ्याचशा मेडिकलच्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात हे वापरलं सुद्धा जातं. जसं हिचं वेनम वापरलं जातं, विष, तसंच ते पण वापरलं जातं. ड्रोन हे स्ट्रिक्टली जर सांगितलं की फक्त नरच असतात. एका पेटीमध्ये 1200 ते 1500 असतात. याचं जे आयुष्य आहे ते खूप झालं तर आयुष्य याचं सर्वसाधारण 2 ते 8 वीक फक्त त्याचं आयुष्य असतं ड्रोनचं. म्हणजे जर आपण जर पकडलं तर 56 दिवस ते 60 दिवसापर्यंत त्याचं आयुष्य असतं. राणी माशीचं आयुष्य जे असतं 3 वर्षाचं आयुष्य असतं. 3 वर्षापर्यंत राणी माशी चालते. आणि वर्करचं जे आयुष्य असतं हे खूप झालं तर हे पण 5 ते 8 वीकच असतं. पिल्लातून काम करायला जेव्हा ते लागतं त्याला 22 ते 25 दिवस जातात. उन्हाळ्यामध्ये 20 दिवसात ते पिल्लू काम करायला लागतं. पण त्याच्या राहिलेल्या काळात म्हणजे आपण जर पकडू 7 ते 8 56 दिवसातले 20 दिवस जरी गेले तो 36 दिवस जे राहतो 36 दिवसात जबरदस्त काम करतो.
म्हणजे या मधमाशीच्या ह्याच्यातून जर आपण एक विचार जर घेतला, त्या मधमाशीच्या 10% जरी आपण कामं केली तरी भारत कुठल्या कुठे गेलो. आणि एकदम लाईफ लेवल राणी माशी जी काही आज्ञा देणार त्या आज्ञेला सोडून कुठेही जात नाही. कुठलाच वर्कर सुद्धा जात नाही, कुठलाच वर्कर वेगळं जाणार नाही. राणी माशीच ड्रोनला जे सांगणार तेच. आणि या काम करत असताना सर्वात महत्वाचं पेटीमध्ये जेव्हा ड्रोन असतात, पावसाळा जेव्हा लागतो, पावसाळ्यामध्ये आभाळी वातावरण असतं, मधमाश्या बाहेर निघू शकत नाही, पेटीतच राहतात. त्यावेळेस त्या काय करतात, हे जितकेही नर आहे या सगळ्या नरला मारून टाकतात एव्हरी इयर. कारण न काम करता तू घरात बसून खाणार नाहीस. एकदम वेगळं जग आहे. 100% मारून टाकतात. 10, 15, 20, 100 फक्त शिल्लक राहतात, बाकी सगळे ड्रोन मेलेले असतात. आणि सर्वात महत्वाचं ते जेव्हा मारतात तुम्हाला, आम्ही आता जेव्हा पेट्या काढतो, पेटीमध्ये कधीही पिल्ल मेलेले आहेत, माशी मेलेली आहे किंवा नर मेलेला आहे कधीही सापडत नाही. इतकी स्वच्छता ती पेटीमध्ये ठेवते. हे तिचं या राणीचं एवढं प्रिझर्व पूर्ण पाळतात. आपलं घर साफच राहिलं पाहिजे, कचरा दिसलाच नाही पाहिजे. कचरा जो आहे तो बाहेर टाका. हे जग एकदम वेगळं आहे त्याचं. आणि या जगात ज्यांनी काम केलं किंवा या जगामध्ये जो त्याच्यात राहिला तो म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याचं आयुष्य भलं झाल्यावर सांगतो मी तुम्हाला. आता हा जरा पेटीला हा हँडल करतो, पहिले घाबरायचा म्हणजे जेव्हा 12-15 वर्षात, आता तो बिंदास पेटी काढतो, पाहतो, सोडून देतो, बाबा आहे सगळं व्यवस्थित चाललं. आता त्याचं वाटत पण नाही. आणि चावल्या भरपूर आहे. मधमाशा जर चावल्या तर घाबरू नका, काहीच होत नाही. तुम्हाला जीवनात वाताचा त्रास होऊ देणार. मधमाशा चावू द्या. चावल्यात कधी चुकून आपण सगळं घाबरून जातो, हे लाव, ते लाव, तेल लाव, कधीच लावायचं नाही. 100%. आणि तुम्हाला वाद होऊ देत नाही, कुठलाही हात तुमचं खराब होऊ देत नाही. इतकी जंगली नको, जंगली आली तरी मुश्किल आहे. आता माझ्याजवळ 3 पण आहेत. आता गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये माझ्या जेव्हा पेट्या जातात तिथे काही माझ्याजवळ डॉक्टर आहेत की जे स्पेसिफिकली मला मधमाशाच्या पेटी त्यांच्या तिथे ठेवायला लावतात. क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटकडून 500 रुपये घेतात. आम्हाला पर पेशंट 150 रुपये देतात. आतमध्ये तो माणूस किंवा बाई जातात, पूर्ण नग्न होतात, त्या माशांची पेटी हलवतात, अंगाला चावू देतात, बाहेर येतात. ही ट्रीटमेंट सुद्धा आहे. वात रोग बरेचसे गोष्टी बाजूला करतो. फक्त त्याच्यात देत असताना ते मास्क देतात तुम्हाला, चेहऱ्याला डोळ्याला नाही चावू देत, बाकी हातापायाला चावू देत. मास्कच येतो. त्यानंतर क्वीन बी जी आहे, सर्वसाधारण जे काही पिल्लं देते ती 1500 पिल्लांपर्यंत देते. आयुष्य 3 वर्ष असतं तिचं. त्याच्यामध्ये तसं आता हाऊस वर्कर आहे. हाऊस वर्कर मध्ये सुद्धा 3 प्रकारचे असतात. एक फक्त बाहेर फिरणारेच असतात, एक पूर्णपणे काम करत असताना नेक्टर आणि पोलनला कलेक्ट करून आणणारे असतात. त्यानंतर फील्ड वर्कर असतात, त्यांनी फक्त बाहेर जायचं, मग कलेक्ट करायचं, पराग कलेक्ट करायचे, घेऊन यायचे. आणि एक नर्स वर्कर असतात, त्यांनी फक्त पिल्लांना खाऊ घालायचं आणि मोठं करायचं. प्रत्येकाचं त्या पेटीमध्ये सुद्धा काम ठरलेलं आहे. म्हणजे जो काही हाऊस वर्कर आहे तो कधी पण फील्ड वर्कला जाणार नाही. जो फील्ड वर्क आहे तो कधी नर्स वर्क काम करणार. सिस्टमॅटिक काम, एकदम सिस्टमॅटिक. मधाच्या ह्याच्यात जेव्हा ते आपण सगळेजण मधच खातो, फक्त माहिती आहे आपल्याला मध खातो. पण जेव्हा ते पराग आणतं त्या मधामधून बरेचसे लोक म्हणतात ते तिची वांती आहे, तिची विष्ठा आहे. काहीही तसं नाही. ती जेव्हा मध तयार करते, पोलन जी आणलेली असतात ते पोलनला फक्त ती फ्रॅगमेंट करत असते, वारा घालत असते, टेम्परेचर त्याचं मेंटेन ठेवत असते आणि त्या टेम्परेचर मेंटेन करून तुम्हाला ती मध तयार करून देत असते. म्हणजे बरेचसे लोक म्हणतात, आता मी बऱ्याचशा जे लोकांच्या गेलो नाही उसका उलटी आहे, वो खाना नाही, वो डेंजरस आहे, ते सुद्धा आहे जेव्हा सांगतो आपण की नाही. आणि जेव्हा ती मध तयार करते, ती जी वर्कर असतात, जितक्याही मादी माशा असतात, ह्या सगळ्या मादी असतात. पंखाचा जो स्पीड असतो हा 10 ते 12,000 RPMचा स्पीड असतो. इतक्या स्पीडनी ती जेव्हा घालतं तेव्हा तिचं मध तयार होत असतं. त्या मधाला कोरिओग्युलेशन करत असते. त्याच्यातलं
वॉटर जितकंही आहे पाणी त्याला उडवत असते. मग कलेक्ट कुठे होत असे पेटी? पेटीमध्ये वरच्या साईडला, आता तशी मी पेटी दाखवणार आहे, वरच्या साईडला ते राहतात आणि खालच्या साईडला मध कलेक्ट होतात. कशापासून निघतं? म्हणजे बोलणपासून निघतं. बोल. आणि गोड कसं काय? पोलन तुम्ही कुठलेही का गोडच आहे. तुम्ही कधी पण समजा जर तुमच्या घरी जास्वंदाचं झाड असेल, साधं जास्वंद, त्याचं फुल खाऊन पहा तुम्ही, किंवा त्याच्यातलं तो नुसतं पिवळा जी बल्क आहे ते खाऊन पहा, तुम्हाला गोडच लागणार. कुठलंही पोलन घेतलं तर गोडच आहे, कुठल्याही झाडाचं घ्या, खूप गोडवा आहे त्याच्यात. आणि 1 ग्राम समजा जर मध करायचं आहे त्याच्याकरता 1 ते 1.5 लाख पोलन लागतात 1 ग्राम मधाला. तेवढ्या माश्या असतात आणि तेवढंच त्याचे गोडवा राहतात. सर्वात महत्वाचं जसं तुम्हाला सांगितलं, इथे 2 सेक्स आहेत, एक तर मेल सेक्स आणि फिमेल सेक्स. फिमेल सेक्स मध्ये येणारे क्वीन आणि वर्कर, आणि मेल सेक्स मध्ये फक्त ड्रोन. ड्रोन माशी सर्वात मोठी माशी राणी माशी असते, त्याच्यापेक्षा ड्रोन असतो छोटा, आणि त्याच्यापेक्षा छोटी माशी म्हणजे वर्कर्स असतात. सर्वात महत्वाचं, आम्ही जेव्हा पेट्या पार करतो त्याच्यातून निघणारा जो काही माश्या आहेत, वर्कर्स बाहेर निघतात, ज्यांचा आम्ही डान्स पाहून तिथे ठरवतो की तिथे किती प्रमाणात फ्लावरिंग आहे किंवा नाही आहे. समजून चला तिने पूर्ण राऊंड डान्स जर घेतला, पूर्ण अशी राऊंड जर फिरत राहिली, ती पेटीच्या बाहेर आली गेली, आल्यानंतर ती राऊंड फिरत जर राहिली तर समजून जायचं की खूप सुंदर फुल आहे, खूप चांगलं मध कलेक्ट होणार आहे. डान्स एकदम परफेक्ट डान्स करते ती, राऊंड डान्सच करणार, बिलकुल क्लॉकवाईज. आणि सगळे जेव्हा माश्या फिरतात तिथे बाहेरून आलेल्या वर्कर लक्षात येऊन जातं की इथे खूप चांगलं फुल आहे, आणि त्या फुल मिळत असताना तिला 100 मीटर मध्येच फुल मिळत आहे. म्हणजे जितकं फुल जितके चांगले राऊंड मारणार तितकं समजायचं की आपल्याला याच्यातून महिन्याभरात मध कलेक्ट होणार, 45 दिवसात होणार की 50 दिवसात होणार की 15-20 दिवसातच होणार. त्याप्रमाणे आम्ही जेव्हा पेट्या पार करतो तेव्हा तिच्या डान्सवर आम्ही काम पाहत असतो, आणि त्याच्याप्रमाणे आम्ही मधाचं कॅल्क्युलेशन करतो किती मध हार्वेस्ट करू शकतो. त्यानंतर हा बॅकल डान्स, हे समजून चला 100 मीटरच्या वर जर तिचं जर असलं, 100 मीटरच्या वर जर फ्लावरिंग असलं, तिला तितकी एनर्जी लागणारी असली तर ती बॅकल डान्स करते, असा 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 करत राहणार, मधमाशा अशा अशा फिरत राहणार, राऊंड घेणारच नाही, अशी फिरत राहणार, एकमेकात जात राहणार. समजून जायचं की इथे 100 मीटरच्या वर इथे आपल्याला 40 दिवसाच्या पहिले काही मध मिळणार नाही. 1 किलो मध हार्वेस्ट करायला आपल्याला 40 ते 45 दिवस इथे लागतात. मेन जी प्रॉडक्ट तुम्हाला सांगितली मधाची, एक तर मध आहे, त्यानंतर बी पोलन ग्रेन्स आहे, बी वॅक्स आहे, रॉयल जेली आहे किंवा त्याला बी मिल्क म्हणतात, त्यानंतर व्हेनम आहे आणि प्रोफेनस आहे. इतके मधाचे मधमाशीपासून इतके वेगवेगळे प्रॉडक्ट सगळे मिळतात. त्याच्यामध्ये आम्ही हार्वेस्ट करत असताना आम्ही मध हार्वेस्ट करतो, बी पोलन हार्वेस्ट करतो आणि बी वॅक्स ऑर्डर प्रमाणे करतो. चायनाची जेव्हा ऑर्डर येते त्याला फक्त आम्ही सप्लाय करतो, अदरवाईज करत नाही, आम्ही बी वॅक्स करत नाही. बाकी व्हेनम जे आहे, व्हेनम जेव्हा आम्ही काढला तर एक आपल्या नाशिकच्याच मॅडम आहे, त्यांची ऑर्डर आली होती, मला काहीतरी व्हेनम पाहिजेच म्हणून, कुठल्या तरी पेशंट्सला त्यांना ट्रीट करायचं होतं, तेव्हा काढलं. 80 मिली काढायला आम्हाला जवळपास 4 लाख माशा मारावं लागल्या. कारण जेव्हा तिचं आम्ही विष काढतो, विष काढल्यानंतर ती माशी जिवंत राहत नाही. तुम्ही मार्क करा, तुम्हाला जेव्हाही माशी चावते, माशी चावली की ती माशी मरते, तिचं जीवन संपलेलं असतं. जेव्हा तिने विष सोडलं तुमच्या अंगात की तिचं जीवन संपलेलं असतं. व्हेनम तिची जे तोंड असतं तिचं, त्याला काढायचं, त्या डंखाला काढायचं आणि त्याला दाबायचं, त्याच्यातून बाहेर विष. त्याच्यामधून एक सर्वसाधारण फक्त 5 लाख माशांमधून आम्हाला 70 ते 80 मिली मिळालं. 70-80 मिली हे जवळपास जे विकल्या गेलो 1.25 लाखाला गेलो. आज 10 लाख रुपये रेट आहे. त्यानंतर व्हॅल्यू ऍडेड जे प्रॉडक्ट्स आहेत, बी किपिंग मधून बरेच लोक करणारी आहे. महत्वाचं कॅन्डल आहे, लिप बाम आहे, सोप आहे, बॉडी क्रीम आहे, स्वीट्स आहे. कॅन्डल्स आज दिल्ली वगैरे भागात खूप चांगल्या प्रमाणात विकायला लागलेले आहेत कॅन्डल्स, कारण त्याचा धूर होत नाही आणि पूर्णपणे तुम्हाला कधी पण ते मेन जळलेलं किंवा गळलेलं खाली सापडत नाही. मेन बत्ती तशी चालते. आता बऱ्याचशा गिफ्ट आयटम मध्ये पण मिळायला लागलेले आहेत ते. त्यानंतर हा बी बॉक्स आहे. हा जो बी बॉक्स आहे, बघायला तुम्ही जसं म्हटलं होतं की मध कुठे कलेक्ट होतं, मग या साईडला कलेक्ट होतं. वर इथे सगळे मासे असतात.
या अशा पेट्या आम्ही शेतांमध्ये पार्क करतो वेगवेगळ्या याच्यात आणि या स्टँडवर ठेवतो. स्टँडवर याच्याकरता ठेवतो की कारण कुठलाही प्राण्याचा हल्ला त्याच्यावर झाला नाही पाहिजे. उंदीर आहे किंवा बाकी प्राणी आहेत तर तुम्ही हल्ला नाही करता आला पाहिजे त्याच्याकरता, किंवा मुंग्यांना पण वर चालता नाही आलं पाहिजे त्याच्याकरता आम्ही हा माउंटिंग स्टँड लावतो. प्रत्येक माउंटिंग स्टँड तिथे पाणी भरलेलं असतं, त्याच्यावरून म्हणजे मुंग्या वर जाऊ शकत नाही. त्यानंतर शुगर सिरप. एखाद्या वेळेस जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की खूप फ्लावरिंग कमी आहे, पेट्यात आम्ही पाठवलेले आहे आणि मधमाशी बाहेर निघत नाही, तिला तर जिवंत ठेवायचं. त्यावेळेस आम्ही तिथे शुगर सिरपचा जो बोर्ड असतो या शुगर सिरपमध्ये आम्ही त्या ठिकाणी एखाद वेळेस गुळाचं पाणी भरतो, ज्याच्यामध्ये तिचं फिडिंग राहिलं पाहिजे, तिचे पिल्लं जिवंत राहिले पाहिजे, त्याच्याकरता आम्ही शुगर फिडर तिथं लावत असतो. त्यानंतर हे पोलन ट्रॅप. जे पोलन सांगितलं, मधमाशी जेव्हा पेटीमध्ये वापस येते त्या पेटीच्या बाहेर आम्ही हा पोलन ट्रॅप लावतो. या पोलन ट्रॅपची जी वरची वल दिसतात त्याच्यातून जेव्हा माशी आतमध्ये जाते तिच्या अंगाला जितकी परागकण लागलेली असतात ती ड्रॉपडाऊन होतात, ती आम्ही कलेक्ट करतो. एका पेटीतून सर्वसाधारण महिन्याला आम्हाला 20 ते 25 ग्रॅम म्हणजे परागकण मिळतात, पोलन ग्रेन्स मिळतात, ज्याच्यामध्ये 35% प्रोटीन्स आहे. व्हिटॅमिन B12 जबरदस्त आहे, कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईडवर अप्रतिम काम करतं आणि जगातलं सुपरफूड आहे. पोलन ग्रेनच्या व्यतिरिक्त कुठलंही जगातलं सुपरफूड नाही आहे. त्यानंतर या बॅकशीट आहे, जिथेही आम्ही घर समजा जर तिचं आम्ही घरटं काढलं, मेन काढलं तर तुम्हाला सांगितलं की जर चायनाच्या ऑर्डरला आम्ही मेन विकतो, मेन काढलं तर आम्ही ह्या बॅकशीट तिथे लावून देतो. त्याच्यात घरटं तयारच असतं, त्याच्यामुळे त्या मधमाशीला कमीत कमी काम करावं लागतं आणि मध आमचं जास्तीत जास्त तयार होतं. त्यानंतर हे बी वेव. जिथे कुठे डंखा, जिथे मधमाशी आता पोरं तर बरेचसे घालत नाही, पण बऱ्याचदा आम्ही नवीन कोणी आलं त्यांना हे बी वेव्हिल देतो, घालून घ्या, अन्यथा तुमच्या चेहऱ्यावर कुठे प्रॉब्लेम नको. त्यानंतर हे ग्लोव्ज वगैरे आहे की जे हार्वेस्टिंगला आम्ही वापरतो. त्यानंतर हे स्मोक आहे. समजून त्याला कोणाच्याही घरात मधमाशीचं जर पोळं लागलं तर बाहेरच्या माणसाला बोलवून त्याला केमिकल मारू देऊ नका मधमाशांना. घरातल्या घरात धूर करा, टेंबा तयार करा, धूर करा, जेव्हा एकही मधमाशी राहणार ते सगळ्या मधमाशी निघून काय नाही. मग एकदा त्या तुम्ही घालवलंय ना की त्याचं घरटं जे आहे छत्त ते काढून घ्या, मग नाही येत. आल्या परत एकदा करा, कारण ती राणी माशी जर तिथे जर राहिली ती घराला सोडणारच नाही. मग राणी माशी ती एकदा उडाली की तुमचं घर निघून जाईल. त्यानंतर हेवी एक्सट्रॅक्टर आहे, त्याचं पण मी तुम्हाला दाखवतो ज्या मेथडने आम्ही हार्वेस्ट करतो. जनरली आता आता जेव्हा आम्ही मध कलेक्ट करतो त्या करत असताना हा मुलगा जो आहे हा तर माझा 18 वर्षापासून आहे, युपीचा पोरगा आहे. त्या भाषा हे जेव्हा काढलं ते पहिल्यांदा आम्ही ब्रशनी काढायचो. आता हे पूर्ण माश्या पडतात, ह्या माश्या आहेत सगळ्या जिवंत, एकही माशी मारता येत नाही. त्या सगळ्या माश्या तिथून आम्ही बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्या प्रत्येक याच्यातून आम्ही मध काढून देतो. त्या प्रत्येक पाटीमध्ये मध असतं, सर्वसाधारण 150 ते 200 ग्रॅम पर्यंतचं मध मिळतं आम्हाला. एका पेटीमध्ये 8 आपल्या 2 प्लेट्स असतात. एका माशीच्या 9000 माश्या असतात. एक राणी माशी 1500 वर. त्यानंतर या प्रकारचं तिथे आम्ही मध हार्वेस्ट करतो. ज्या पाट्या आम्ही एकदा काढल्या त्या ठेवल्या की सेंट्रीफ्युगलने फक्त मध काढून घेतो. ते काढलं की ते रॉ मध असतं पूर्ण, त्याच्यामध्ये काटा पण असतो, त्याच्यामध्ये वॅक्स पण असतं. त्याला आम्ही फक्त गाळतो, जशी गाळणी आपण चहा गाळतो तसं गाळतो आम्ही आणि तेच कस्टमर पर्यंत पोहोचवतो. आणि त्याच्यानंतर बॉटलिंग प्लांट आहे. हा बॉटलिंग प्लांट मी पूर्ण मध पॅक करतो आम्ही आणि हे 100% कस्टमर पर्यंत, किंवा जसं आता आमचे ड्रम्स आहेत जे मोठे आम्ही बल्क आता डॉक्टर बालाजी तांब्यांजवळ जर महिन्याला जातं 550 किलो, ते सगळं 50 किलोच्या ड्रम मध्ये आमचं मध जातं. त्याच्या बल्क मध्ये जातं ते त्यांच्या पॅकेजिंग मध्ये तुम्ही घेतात. म्हणजे ते पण प्युअर समजायचं काय काय बालाजी तांब्यांचं चांगलं. अंदमानला वगैरे पण आहे का? अंदमानला वगैरे पण आहे काय? नाही,
आपण जे जंगलामध्ये ते मधमाशांचे पोळं वगैरे बघतो त्याच्यामध्ये ऑलरेडी मध असतं मध्ये तिथे असतंच ना. मग ते तुम्ही ते स्क्वीज करून टाकतात ना. आम्ही ते फिरवून घेतो आणि जंगलामधलं किंवा आपल्या घरचं जेव्हा मध काढतो तेव्हा ते कापतात आणि ते पोळ ते स्क्वीज करतात. जिथे स्क्वीज केलं मी, ज्याच्यातून मी पूर्णपणे मेन ब्रेक केलं, तिथे मला 60 दिवस लागतात मध हार्वेस्ट करायला. जंगलातलं जर पोळं जे असतं त्याच्या वरचा जो हेड असतो त्याच्यामध्ये मेन मध असतं, त्याच्यात मेन असतं. खालच्या साईडला मध येतं, खालच्या साईडला फक्त मध गळतं. जे खालच्या साईडला मध होतं, कारण छत्ता जो बनतो, छत्ता जर तुम्ही मार केला तर षटकोनीच राहतो. खालच्या साईडला वेट पूर्णपणे घेतं आणि वर त्याला पूर्ण माशा राहतात आणि त्याला वेट माशा सांभाळतात. मधाचे वेगवेगळे कलर्स येतात, त्यांच्या प्रत्येक याच्याप्रमाणे. जसं आता माझ्याजवळ सर्वात जास्त म्हणजे कडुलिंब आणि जांभूळ सर्वात जास्त डार्क मध आहे. तुळशी जी आहे एकदम गोल्डन आहे. प्रत्येक फ्लावर प्रमाणे त्याचा कलर मधमाशाचा येतो वेगवेगळा. हे जितकेही आहे या वेगवेगळ्या याच्यात आहे. त्याच्याप्रमाणे आम्ही म्हणजे हा पण एक शेतीच्या रिलेटेड हा पण एक व्यवसाय आहे. जसं तेल घाणीचं तुम्हाला सांगितलं, तेल घाणी त्याच्याच रिलेटेड आहे. किंवा शरबती गहू जितके आता मी ऑर्गॅनिक करतो, हा शरबती गव्हाचा पण एक तो सगळ्या व्यवसाय रिलेटेड, शेती रिलेटेड हे सगळे व्यवसाय आम्ही करतो कंपनीच्या मार्फत आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा, चांगला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कंपनीचं नाव काय? मधाच्या कंपनी फ्रेश फॉर यू. मी तुम्हाला फक्त 5 मिनिटात आम्हाला टेस्ट देतोय. तुम्ही मधाची टेस्ट घ्या. कुठल्याही मधाचं तुम्ही कुठलंही मध जर घेतलं, माझं फॉरेस्ट आणि मल्टीफ्लोरा जर सोडलं, बाकी कुठलंही मध 8 ते 9 सेकंदाच्या वर जिभेवर गोडवा राहणार. 8 ते 9 सेकंद. काय काय प्युरिटी जेव्हा तुम्ही ओळखाल, एक तर तुम्ही डोळ्यात टाकून घेऊ शकता. डोळ्यात मध टाका, अप्रतिम. आकच नाही होणार, डोळ्याला खराब होणार नाही. तुम्ही मधाच्या बॉटल घ्या, त्याच्यामध्ये काडी बुडवा, अगरबत्तीची डोळ्याला लावा. काडीनी फक्त डोळे बंद करून घ्या. 10 मिनिटं खूप त्रास देईल. हा, डोळा खूप साफ, नजर खूप साफ राहतो आणि एनर्जी आहे परत. नाही, डाबरमध्ये जर घ्यायचं असेल तर 100% तुम्ही केमिकल खाताय. कॅन्सरचे त्याच्या स्पेसिफिक औषधं आहेत आणि जे काही मध दिल्या जातात, डाबर असू द्या, बाबा असू द्या, 50% मोहरीचं मध वापरतात आणि 50% साखर आहे. 50% साखर आहे. बाबा, मी तुम्हाला आता सांगतो की मध जे आम्ही कलेक्ट करतो, मधाची मी शेतकऱ्याला 700 ते 850 रुपये रेट देतो. 700 ते 850 रुपये रेट देतो. पतंजली असू द्या, डाबर असू द्या, हे जर झाले रेट जर काढले तुम्ही 500 रुपये किलो पासून 700 रुपये किलो पर्यंत तुम्हाला हो, त्या भावात मध मला येतच नाही घरात. ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. महाबळेश्वरला लोक शेतकरी पिके करतात, हे चांगलं असतं. ते तुळशीच आहे. स्टिक नाही आले काड्या स्टिक. त्याला ही आगे मग नमस्कार. आभार तसे मानले गेले, पण तरी परत मानायचे थोडेफार. या माणसाचं वर्णन महाभारतातल्या द्रष्ट्या माणसाचं मी करीन, की ज्याला भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं काही कळतं. शेती हा व्यवसाय आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे, होता, आहे आणि असणार आहे. आज आपण त्यांनी आपल्याला सांगितली शेतीची अवस्था, की किती मृतप्राय झालीये, किती केविलवाणी झालीये आणि त्याच्यात हा माणूस अपयश पचवून सहन करून पुन्हा उभा राहिला आणि आपल्या सगळ्या कुटुंबालाही त्याने त्याच्यात झोपून दिलं. म्हणजे खरोखरच हा माणूस द्रष्टा म्हणायला काही हरकत नाही. कारण की त्याला जी दृष्टी होती, त्याला जे दिसत होतं त्याच्यामध्ये त्याचं भविष्य, ते दुसऱ्या कोणालाही दिसत नाही आपल्याकडे आणि हे दुर्दैव.
त्यामुळे त्यांनी जो प्रयोग केले, त्यांनी जे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला समाजाला, तरुणांना, ते अतिशय महत्वाचे. स्वतः उच्च शिक्षित असून, पैसे कमवण्याच्या सहज संधी उपलब्ध असून अशा कष्टदायक व्यवसायात स्वतःला झोकून दिलं, त्याच्यावर अनेक प्रयोग केले. त्याच्यामध्ये जीवाभावाचे सहकारी, विशेषतः तरुण मुलं त्यांनी तयार केली आणि त्यांची एक मोठी टीम तयार केली. हे त्यांचं कौतुकाचं विषय आहे आणि त्यामुळे त्याचे याबाबतीत आभार मानावे तेवढे खरोखरच थोडे आहेत. एवढंच बोलते. एक प्रश्न, अध्यक्ष आणि त्यांना आपण त्यांच्यासाठी भेटवस्तू आणली आहे, ते तुम्ही आमच्याकडनं स्वीकारावी. ऑर्गॅनिक की नॉन ऑर्गॅनिक ते इनऑर्गॅनिकच असेल. व्हिजिट करू शकतो का?